नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये असताना निर्णय घेऊ नये हे सांगणार आहे. तुम्हाला एखादा निर्णय घेताना खूप त्रास होतो का? म्हणजे दुविधा मनस्थिती होते का? हे करू की ते करू? हे करू की ते करू? आणि या दृष्टीचक्रातून बाहेर पडणंच अवघड होऊन जातं का? किंवा काही काहींचं असं सुद्धा होतं की एखादा निर्णय घेतला की अरे हा निर्णय उगाच घेतला. ते केलं असतं ना तर जास्त चांगलं झालं असतं. किंवा सतत शीट आपला निर्णय चुकलाय असं वाटत राहतं का? असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये कोणत्या परिस्थितीत निर्णय घेऊ नये असं सांगितलेलं आहे आणि ते कोणी सांगितलंय? आचार्य चाणक्यांनी सांगितलंय. चाणक्य यांचा चाणक्य नीती हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी जगात कसं वागायचं याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चला तर मग बघूया की कोणत्या परिस्थितीमध्ये असताना निर्णय घेऊ नये, कारण ते निर्णय चुकण्याची शक्यता असते. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. बऱ्याचदा ते निर्णय घेणं खूप कठीण असतं, पण तरी सुद्धा एक काहीतरी आपल्याला ठरवावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आणि आपलं आयुष्य हे आपण घेतलेल्या निर्णयाचाच परिणाम असतं. पण म्हणूनच जेव्हा खास करून मुलं तरुण असतात किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असतात, तेव्हा खूप गोंधळलेली असतात. निर्णय काय घ्यायचा हे त्यांना कळत नाही. अगदी लग्नाचा निर्णय असेल, तुमच्या करिअरचा निर्णय असेल, इतकंच काय तर एखाद्या माणसाशी कसं वागायचं हे ठरवणं सुद्धा फार अवघड आहे. मग ती कोणत्याही वयातली व्यक्ती असू दे, कारण प्रत्येक व्यक्तीसमोर येणारी परिस्थिती वेगवेगळी असती आणि मग त्या परिस्थितीतून जेव्हा आपल्याला एक निर्णय घेऊन उभं राहावं लागतं, तेव्हा मात्र आपली निर्णय क्षमता चांगली नसेल तर आपण कोलमडू शकतो. म्हणूनच निर्णय क्षमता चांगली असायला हवी. पण ती कशी होणार आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते, ते आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलंय. त्याचाच एक आपण आढावा घेऊया. आचार्य चाणक्यांनी 3 गोष्टी सांगितल्यात. त्या 3 परिस्थितीमध्ये असताना कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये असं म्हटलंय. तर त्यातली सगळ्यात पहिली परिस्थिती म्हणजे प्रचंड रागामध्ये असताना कोणताही निर्णय घेऊ नका. आपण खूप रागावतो. मग आपल्याला वाटतं की आता याचा सोक्ष-मोक्षच लावून टाकूया. एकदाचा का हा निर्णय काय तो तुकडाच पाडून त्याचा. पण अशा वेळी जरा थांबा. कुठलाही निर्णय घेऊ नका. कारण रागात घेतलेले निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. चुकतातच चुकतात. शक्यता नाही ती निर्णय चुकतातच. राग आलाय, थोडं थांबा. 2 दिवस जाऊ द्या, मन शांत होऊ द्या आणि मग निर्णय घ्या. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की रागातनं कोणी घर सोडून जातं किंवा रागातनं काही वस्तू फेकल्या जातात किंवा त्या वस्तू महागड्या असतात आणि त्या तुटून त्याचं नुकसानही होतं किंवा रागात घेतलेला निर्णय आपल्याला महागात पडतो आणि मग आपण एकदा काळ निघून गेल्यानंतर मागेही येऊ शकत नाही. अशी परिस्थिती होऊन जाते. खास करून मुलींच्या बाबतीत हे घडतं. टीन एजमध्ये असताना, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना काही निर्णय त्या रागाच्या भरात घेतात. ज्याचे आयुष्यभर त्यांना परिणाम भोगावे लागतात. हे फक्त मुलीच्याच नाही, तर मुलांच्याही बाबतीत होतं. हे फक्त मुलं-मुली नाही, तर कोणत्याही वयातल्या टप्प्यातल्या व्यक्तीसोबत घडू शकतं. त्यामुळे रागात तुम्ही असाल, तर चुकूनही कुठलाही निर्णय घेऊ नका. थोडं शांत व्हा, 2 दिवस जाऊ द्या, मनाला शांत करा आणि मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. ही झाली पहिली परिस्थिती, रागात निर्णय घ्यायचा नाही. दुसरी परिस्थिती म्हणजे खूप आनंदात असतानाही निर्णय घ्यायचा नाही. बऱ्याचदा आपण खूप आनंदात असताना एक्साइटमेंटच्या भरामध्ये, उत्साहामध्ये असा काहीतरी निर्णय घेतो, की नंतर तो निर्णय निभावणं आपल्याला कठीण जातं. त्यामुळे अति आनंदात आणि अति उत्साहात कुठलाही निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना मन शांतच हवं. ना रागाने भरलेलं हवं, ना आनंदाने भरलेलं हवं. तिसरी गोष्ट म्हणजे दुःखी मनाने कुठलाही निर्णय घेऊ नका. जेव्हा तुम्ही दुःखी असता, उदास असता, तेव्हा घेतलेला निर्णय चुकण्याची शक्यता असते. कारण तेव्हा आपलं मन योग्य पद्धतीने काम करत नसतं. आपण स्वतःला दोष देत असतो किंवा आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देत असतो आणि अशा उदास आणि दुःखी मनाने घेतलेल्या निर्णयामुळे आपलं भविष्य खराब होऊ शकतं. म्हणून तुम्ही जर दुःखात आहात तर कोणताही निर्णय घेऊ नका. कुठलीही गोष्ट ठरवू नका. मनाला थोडंसं सावरू द्या, दुःखातून बाहेर येऊ द्या आणि मग निर्णय घ्या. भावनिक होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. घेतला तर तो पुढे जाऊन जड जातो हे लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला सांगितले आचार्य चाणक्य यांनी. आचार्य चाणक्य यांचा चाणक्य नीती हा ग्रंथ तुम्हाला मिळाला तर तो जरूर वाचा. त्यामध्ये अशा भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे जीवन जगायला आपल्याला मार्गदर्शक ठरतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये असताना निर्णय घेऊ नये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.